नमस्कार फ्रेंड्स, स्नेहल मोरे कोकणी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनणार आहोत सुकं चिकन. ते सुकं चिकनची रेसिपी आज आपण करणार आहोत आणि हा व्हिडिओ 2-3 महिने झाले जुना आहे, म्हणजे 2-3 महिन्यापूर्वीचा आहे. तर आपण आता सुकं चिकनची रेसिपी बनणार आहोत. चला करत आहोत. आपण इथे 3 कांदे चिरून घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे, 2 मिरच्या चिरून घेतल्या आहेत, एक कढीपत्ता आणि हा लिंबू घेतला आहे. तर आपण येता तर माझी मम्मी काय करते ना तर ते आपण बघूया. चला तर मग करणार आहोत. त्यासाठी इथे 1 पळी तेल घेतलं आहे, गॅसवर 2 चमचे तेल घेतलं आहे. जरा सुकं करायचं आहे. गॅस आपण जरा थोडं वाढूया. तेल चांगलं तापलं की फोडणी चांगली होते. मग आपण पहिलं फोडणीमध्ये काय टाकणार? फोडणीला आपण तर सुकं करणार आहे, तर सुक्यासाठी एवढा कांदा आपण टाकायचा आहे. हे आपण रस्सा करणार त्याच्यासाठी एवढा ठेवला आहे फोडणीचा कांदा. हा लिंबू घेतला आहे, इथे कढीपत्ता. ते आता आपण तेल जरा तापू देऊ. मग हा टोमॅटो आणि कांदा, मिरची, कोथिंबीर, मिरची आणि आपण फोडणीला देऊ. आपलं काय टाकायचं? कढीपत्ता फोडणीला टाकूया. टमाटे उरलेले आहेत ते मम्मीने खाणं नंतर मिरची टाकलेली आहे. आता आपण मम्मी ढवळून घेणार ना. हो, आता पहिलं मम्मी ढवळून घेतलं. कोणाकडे असे पाण्यात टाकल्यावर असं हे होत असेल तर मला कमेंट करून सांगा. हो. त्याच्यावर आम्ही ढवळून घेते. मिरच्या जरा चांगल्या शिजल्या पाहिजे. आता आपण हा कांदा फोडणीला देणार आहोत. कांदा कोणता मम्मी? हा ना. आपण थोडा बारीक कांदा चिरून घेतलं ते टाकायचं आहे. होऊ शकतात तर मम्मीने इथे कांदा टाकला आहे. तर चांगला आपण आता तेलात परतून घ्यायचं. आता हा चांगला परतून घेऊया तेलात. इकडे बघा सगळे मुलं असे खेळत आहेत आणि इकडे आमचं जेवण चालू आहे. हां, मीठ टाकलं थोडंसं कांदा शिजेल म्हणून लवकर. टाकून ठेवायचं. आता तिथे मी ढवळून घेते. जेवढा मम्मी टाकला वगैरे खायचं करते. फक्त इथे आता मी आणि मम्मी दोघी मिळून असं ठेवत होतो. मम्मी ठेवते. कांदा चांगला आपण शिजवून घेऊया. मम्मी याच्यावर आपण ताट वगैरे काय ठेवतो. हां, प्लेट ठेवायची आहे. हां, तर तुम्ही आणते. एकदा परत मम्मी ढवळून घेते. आता मम्मी ते प्लेट ठेवू. मग त्यात आपण 15 ते 20 मिनटं असं तापवणार आहेत. तोपर्यंत कांदा शिजवून घेऊया. मम्मी हाय कर. हाय. इथं म्हणजे युट्यूबवर ते मी आता एक दिवसासाठी वाव घेतलं आहे. प्लेट काढलेली आहे आणि टोमॅटो एक टाकलेला आहे. 1 की 2 मम्मा? 2 बारीक टोमॅटो टाकले आहेत. ते आपण आता मिक्स करून घेणार आहोत. 1 ते 5 मिनटं असं शिजवून घ्यायचं. 5 ते 9 मिनटं. याच्यावर काकासुद्धा आलेले आहे. तसंच काय करणार. आता कांदा टोमॅटो आपण चांगला शिजवून घेऊ. पण त्याच्यावर प्लेट ठेवणार ना. प्लेट ठेवलं तर शिजवून घेऊ. प्लेट काढून घेऊया आणि आपला कांदा टोमॅटो चांगला शिजला आहे का बघूया. तो थोडा नरम झाला आहे कांदा टोमॅटो. त्याच्यात आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया, कारण आधी लावली आहे. आता फक्त थोडी याच्यात टाकू. चिकनला आधी लावून घेतले आपण, मग थोडी याच्यात टाकूया. थोडीशी आपण ह्याच्यात टाकू. तर आमच्या घरातली आलं लसूणची पेस्ट आम्ही करतो ना ती संपली आहे. तर आता आम्ही ही विकत आणली आहे. पुढच्या वेळी आम्ही केलेली दाखवू तुम्हाला. ठीक आहे, आम्ही करताना सुद्धा दाखवू. हां, करताना दाखवू. आता हे आपण चांगला कांदा टोमॅटो ही आलं लसूणची पेस्ट आपण चांगली शिजवून घ्यायची आहे. तर त्याचा वास कमी होईपर्यंत. तिकडे बघा मांजर आहे. तर ह्याच्यात आपण थोडा हळद, मीठ, मसाला सगळं. आता मीठ टाकलं आपण. थोडी हळद मसाला सगळं टाकून घेऊया. आपण चिकनला लावून ठेवलेलं आहे, तरी पण आता थोडा याच्यात ॲड करतो. आता आपण ही थोडीशी हळद टाकतोय. चिकनला लावून घेतली म्हणून याच्यात आपण थोडीशी टाकतो.
बघा आता आम्ही ढवळून घेतो. त्याच्यात आपण चिकनला मसाला लावला, त्यामुळे ह्याच्यात आपण थोडासा आपला घरगुती मालवणी मसाला ॲड करत आहोत. हां आता आपण ते ढवळणार आहोत. आपण थोडासा चिकन मसाला ॲड करत आहोत. चिकन मसाला का टाकायचा? आणि चव चांगली येते जरा. गरम मसाला आपण आपल्या चिकनला लावून घेतलेला आहे, तरी आता आपण ह्याच्यात थोडा चिकन मसाला लावून घ्यायचा टाकला आहे. आता आपण सुकं चिकनसाठी हे थोडंसं चिकन घेतलेलं आहे, ते आपण त्याला ॲड करत आहोत. आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. आत्ता आपलं कांदा शिजला आहे, पण ते चिकन शिजण्यासाठी आपल्याला 10 ते 20 ते 30 मिनिटं लागतात. आता आपण हे चांगलं आता परतून घ्यायचं आहे. आता पहिलं वाफवून घेऊया. पाणी आपण याच्यात ॲड करणार नाही आणि गॅस थोडा मिडियम ठेवून वाफवून घेऊया. ओके, चला. आता आपलं इथे चिकन शिजलं आहे. बघा भात, सुकं चिकन आणि लेग पीस आणि पहिलं मी शिजायचं थोडंसं टाकायला होते, मस्त लागतं. आता मी भात आणि थोडंसं हे आता मी म्हणजे चटणी आणि भात मिक्स केलं तर मी खाऊन मस्त वाटतं. आता मस्तच आहे. कसं आलं आहे? तिखट आहे? छान आहे? आवडलं तुला? तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो. बाय बाय.